मराठी आणि हिंदी चित्रपटांमधून दमदार खलनायक साकारणारे अभिनेते म्हणजे मिलिंद गुणाजी। मराठी सिनेमापेक्षा त्यांनी हिंदी चित्रपटांमध्ये विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या। भटकंती हा शब्द ऐकला तरी मिलिंद गुणाजींचा चेहरा डोळ्यापुढे येतो, कारण भटकंती हा मिलिंद यांचा ट्रॅव्हल शो प्रचंड लोकप्रिय झाला होता। देवदास, विरासत, एलओसी कारगिल, फिर हेराफेरी अशा अनेक गाजलेल्या चित्रपटात त्यांनी काम केले। अभिनेत्री राणी गुणाजी यांच्यासोबत त्यांनी प्रेमविवाह केला। राणी गुणाजी यांनी मिस्टर योगी या मालिकेतून अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती। त्यानंतर त्या मानसी, आम्ही सारे खवय्ये, हम बने तुम बने या मालिकांमध्ये दिसल्या होत्या। आता त्यांचा मुलगा अभिषेक गुणाजी सुद्धा मनोरंजन क्षेत्रात कार्यरत आहे। अभिषेकने करिअर म्हणून आपल्या आईवडिलांप्रमाणे अभिनय क्षेत्र न निवडता दिग्दर्शन क्षेत्र निवडलं आहे। तो मनोरंजन क्षेत्रात पडद्यामागे दिग्दर्शक म्हणून नाव कमवतोय। सुरुवातीला अभिषेकने मुंबई पुणे मुंबई 3 आणि देवमाणूस या चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून सुप्रसिद्ध दिग्दर्शक सतीश राजवाडे यांच्याबरोबर काम केलं। नंतर त्याने छल या शॉर्ट फिल्मचं दिग्दर्शन केलं होतं। या सुमित राघवन आणि मिलिंद गुणाजी यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या। या लघुपटाला बर्लिन फ्लॅश फिल्म फेस्टिवलमध्ये नामांकन मिळालं होतं। नंतर त्याने अंतःकरण नावाची एक शॉर्ट फिल्म बनवली होती। या सुबोध भावे आणि सचित पाटील यांनी प्रमुख भूमिका साकारली होती। या व्यतिरिक्त अभिषेकने अनेक जाहिरातींचं दिग्दर्शन केलंय। नुकत्याच आलेल्या एका पाईपच्या जाहिरातीचं त्यांनी दिग्दर्शन केलं, ज्यात सोनाली कुलकर्णी यांनी काम केलं आहे। याशिवाय आपलं कर्जत जामखेड या भटकंती सिरीजचं दिग्दर्शनही त्याने केलं आहे। बुलेट या OTT प्लॅटफॉर्मसाठी ती कुठे गेली ही मायक्रो ड्रामा सिरीज बनवली आहे। त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर अभिषेकने 2021 साली राधा पाटील हिच्याशी लग्न केलं। राधा मुंबईची असून ती फार्मा क्षेत्रात कार्यरत आहे। शिवाय लवकरच अभिषेकचा रावण कॉलिंग हा बिग बजेट मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। रावण कॉलिंगमध्ये सचित पाटील, पूजा सावंत, वंदना गुप्ते, सोनाली कुलकर्णी आणि मिलिंद गुणाजी असे तगडे कलाकार झळकणार आहेत। अशा प्रकारे मिलिंद गुणाजी आणि राणी गुणाजी यांचा मुलगा अभिषेक आईवडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून मनोरंजन क्षेत्रात नाव कमवत आहे।